काल सोडलं होतं या सगळ्यांना. हे मामडगे नावाचा एक कर्तव्यदक्ष पोलीस आहे, जो नागरिकांना माधुरचोद म्हणू शकतो पोलीस स्टेशनमध्ये. या मॅडम आहेत, ह्यांना PIचा नंबर मागितला, त्यांनी दिला DYSPचा. स्वतःच्या डोळ्यांनी बघायला काय झालं म्हणतात. हे रेजिटवाड्यांचा कक्ष आहे, ते अजून आलेलं नाही आहे. तर ह्यांनाच बोलायला आलो होतो, त्याच्या आधी हे सगळे पहारेदार असतात बसलेले इथं. कसा न्याय मिळायचा. याच ठिकाणाहून काल हे रेजिटवाड नावाचे PIनी धक्का मारून बाहेर काढला होता, मला धक्का मारण्याचा अधिकार आहे म्हणून. बरं झालं काय, यांच्याकडे येतात ते नागरिक एक तर रडत येतात किंवा रागात येतात. ह्यांची ड्युटी आहे त्यांना समजून घेणं, येतं नाही. ह्यांना ह्यांच्या एकमेकाचे इगो सांभाळायचे. ह्यांनी ह्या मॅडमला म्हणलं PIचा नंबर द्या, आणि दिला DYSPचा नंबर. ते म्हणले फोन बघून लावायचा, शिवाय होतल्या. तुम्हाला नंबर कोणाचा मागितला होता, तुम्ही बघायचं, माझं काम नाही. तुम्ही बघायचं, ते तुम्ही खुर्चीवर बसलेले. सगळे कामं जर आम्ही करायचे असतील तर तुम्ही पगारी घेऊ नका. मग तुम्ही बोलायला लागले म्हणून आता तुम्हाला घेतलं. आता शांत बसा, मग शांत बसा, माहिती व्यवस्थित द्या. रेजिटोरांचा नंबर मागितल्यावर DYSPचा नंबर येतात, कशाला नोकऱ्या करता तुम्ही. आणि परत लेडीज जेंट्स करता इथं बसून. सेकंड अधिकारी रेजिटोरच्या नंतरचे सांगा, कोण सांगणार आहे. हे ह्यांचे शिवी तुम्ही कोण आहेत, तुम्ही आहे रेजिटोरानंतर कोण आहे सेकंड अधिकारी, कोण आहे नाही माहिती, सांगू शकत नाही. नोकरी लागले त्याच्यानंतर सेकंड अधिकारी माहित नाही. बघितलं प्रकरण हे आहे की सामाजिक काम आहे, माझं तर वैयक्तिक काम नाही. मुद्दा हा आहे, लोक तर रॉंग साईड जातातच, पण हे पोलीस सुद्धा रॉंग साईड जातात. त्याच्यामध्ये टारपे म्हणून एक हे आहे, यांच्या इथं काम करणारे ट्रॅफिक हवालदार आहेत. त्यांना मी म्हणलं RTOचं नाव काय. RTOचं नाव विचारल्यावर हे कधी सरळ उत्तर देणं अपेक्षित आहे. हे म्हणे RTO ऑफिस तिकडे. बरं, त्याच्यात 353 करायला मला काल इथं आणलं होतं. ह्यांचा काहीतरी सेंड ऑफचा कार्यक्रम होता इथं काल. ते म्हणले मला धक्के मारायचा आणि बाहेर हाकलून द्यायचा अधिकार आहे. शिवाय दिल्यावर शांत कोणी बसू शकत नाही, रागातच बोलणार. आवाज खाली करा, आवाज कमी करा, होत नाही. बापाचं राज्य आहे का ह्यांच्या, हे आपल्याला शिवाय देणार आहे आपण खाली आवाजात बोलायला. तर विषय हा आहे. ह्यांनी काल धक्का मारून बाहेर काढलं. मी 4 वाजता SP कडे गेलो आणि ह्यांना लक्षात येत नाही आपण काय करतोय ते. यांच्यासाठी सहवेदना, ह्यांची काळजी करणं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. SP साहेबांनी काल आदेश काढलेले आहेत सगळ्या गाड्यांवरती, जे पोलीस लिहिलेलं आहे, हे जे नातेवाईक गाड्या वापरतात ते काढायला लावतो म्हणून. त्याच्यानंतर मी खालच्या लेवलचा विषय आहे, हे टारपे म्हणून ह्यांना इथं कुठे विचारलं तर हे म्हणतात जिल्ह्यात कुठे असू शकतात टारपे. आता ते हे मग आपण त्यांच्या शोधत बसायचं का आता त्यांना. बघितलं का रुबाब. आता मजा बघा, आता मजा बघा. ते बघा आता काय करावं बाई वगैरे. आता चाललं बरं सेटिंग दोघांचं, काय झालं काय नाही सगळं सांगणं चालू आहे. आता धक्का मारते बघू. आता मी मध्ये ते बाहेर आहेत, हसायला लागले. यांच्या संपत्तीची चौकशी करायला लावा म्हणलं एक जणांनी. न जाने किससे पाला पड गया तुम्हाला. गॉगल घातला साहेबांनी, गॉगल बघितलं का. रुबाब रुबाब बघितलं का. दिस इज रेजिटवाड. इमानदार माणसाची पालीच नाही पडली अजून लोकांची. काय पांडेजी, धक्का मारायचा अधिकार आहे सर तुम्हाला. तुमचा इंटरव्ह्यू देतो, फोन पण करायचे. नाही लाईव्ह आहे, जनता बघू द्या. संविधानिक अधिकार आहे हा माझा. तुमचा अधिकार तुमच्या हा माझ्याजवळ ठेवले आहेत, लांब राहायचं. माझ्याजवळ अधिकार ठेवले आता मी. हे हसायला लागले. हे बघा 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 बघा, शूटिंग घ्या. तुम्हाला काय जनतेला सांगू फोन तर हे बघा. नाही ना, नाही बंद होणार. हे बघितलं का, हे बघितलं का, हे बघितलं, हे बघितलं नाही. आता तुम्ही या पब्लिकमध्ये या, तुम्ही तिथं तुमचं राज्य आहे ना, या बाहेर. इथं याच्या बाउंड्रीच्या बाहेर या, ह्याच्या बाहेर या. हे बघा यांची बाउंड्री संपली. यांची ताकद बघितली का, यांची ताकद. हे हसायला लागला निर्लज्ज. यांची ताकद बघितली का. हे गांधी चौक पोलीस स्टेशन. हे बघा, हे इथं सगळे ग्रुपिझम आहे. हे चर्चा चालली, बघितलं. हे डाळ शिजायला लागली इथं. शिवेंद्रराजे भोसलेंच्या कानावर घाला घाला घाला. लोक काय म्हणे, लई भ्रष्ट आहे, संपत्ती चौकशी झाली पाहिजे म्हणून तुमच्या कमेंट यायला लागले. हां नाही, मी नाही येणार SP किंवा शिवेंद्रराजे भोसलेंकडे. आता यांच्या डोळ्याचा गॉगल निघत नाही. हे काय नाही देणार आपल्याला. रुबाब बघितला का. बोला बोला ना, बघायले लोक, बघायले. बोला ना तुम्ही, बोला.